काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. समर्थ मित्रांनो, आज ऑफिस मधनं फोन इलेलो गोव्याक जाऊचा आणि आज आता रात्री निघणार आहे मी. बरोबर 2 कलिगत ते इले की तुमका भेटवतेच. त्याच्यातलो एक इलो हा, एक येऊचो बाकी आहे. तर त्याच्याच गाडीन चालला आणि हा तो अनिकेत मोरे. माझं नाव अनिकेत. मग जवळजवळ कोरोना पासून आम्ही दोघे जण कलिगच आहोत. पहिल्या कामावर पण कलिग होतो आणि आता पण कलिग प्लस मित्र. चला, साधारण 9-9:30 वाजता आम्ही निघणार आहोत गोव्यात जाऊ. बघूया प्रवास कसा होता. तो प्रवासातली गमती जमती. अजून एक कलिग येणार. मित्रांनो, जर्नी चालू झाली. सागर सर आमचे अजून आमका अजून भेटले नाही. आता आम्ही माझ्या घराकडनं निघाला. फोन केला. ओके, केएफसी ला आहे, म्हणजे मागे आहे तो इकडून. ठीक आहे, चालेल, ठीक आहे, हरकत नाही. केएफसीच्या इथे आहे. कुठे येतो? कुठे आहे तू? थांबणार कुठे तुम्ही? हॅलो हॅलो सागर. रेल्वे स्टेशन. अरे ठीक आहे, चल मग आता आम्ही तिकडेच चालू. तिथेच येशील मग रेल्वे स्टेशनच्या इथे. चल. हा ठीक आहे, चालत चालत. हा, सागर सर पोचलेले आहेत. तर स्टेशनला चालला आणि स्टेशनवर आमका त्या आता जरा सामान परत ऍडजस्टमेंट करूचा. गाडी पॅक झाली आहे सामान. आणि बरं, सामान असा तसा नाही, मोठा मोठा सामान. 2 बॉक्स आहेत ते एवढे आहेत की बसाक जागा नाही. सागर सर कसे बसणार आहोत माहिती नाही. बघूया काय होता. पॅकिंग तर पूर्ण झाली आहे. या माणसानं आमच्या जवळजवळ ना 5 किती तास 6 तास ती खाट घातल्या ना आमची आई बोलल्या परत त्यांनी. पण ह्यो माणूस सकाळी 7:30 वाजल्यापासून निघता तो आता वाजले किती आहेत बघा. 9:15 झाले ना. 9:15 झालेत. 9:15 येऊन आता पोहोचणार आहे. जसा मक्का कल सांगलेला आहे. जवळजवळ निघायचं झालं तर सकाळीच 10 वाजता आमका पनवेलसून काय पण करून हे जे बॉक्स घेतला आम्ही कार्टूनचं सामान घेतलं तर घेऊन कशा पण परिस्थितीत निघायचा असं सांगलं. पण काय स्वतःच माणूस नाही. अनिकेत बिचारो जाऊन भिवंडीसून सगळं सामान घेऊन सकाळी 7 किती होतं सुटलं? सकाळी 6 वाजता उठले. 6 वाजता उठान ते निघान भिवंडीत जाऊन सामान घेऊन येऊन हे मक्का माझ्याकडे येईल होतो 5 वाजता. तेव्हापासून ह्यो माणूस आमका सांगता आम्ही येतोय 9 वाजले. बघूया, अजून निघलो नाही. मित्रांनो, सामान बघा किती. आता कसे काय बसता आणि कसे काय जाता मला माहिती नाही. खेचून जरा धरूचा लागला, जरा ओढून चालून बघून भरता जाऊचा. तर हा सामान भरपूर झालं. हे 2 बस एवढं मोठं तेवढं बॉक्स बघा. असे 2 ना, एक पुढे सीटवर टाकला झाला. तुझी बॅट गेली आतमध्ये. हे बघा, हे आमचे सागर सर आहेत. यांनीच आमची आज अक्षरशः खाट घातलेला आहे. खाट बेलापुरात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मित्रांनो, प्रवास चालू झाला असून तर बघूया कसं होता. थांबत थांबत जातेला आम्ही. काय आमची काय ह्या नाही. तर आमच्या मागे बसलेले आहेत, त्याच्यामुळे आमका काही टेन्शन नाही. गाडी खाऊची असती तर सरच खातात. काय नाही घेत. पनवेलला थांबलो जेवसाठी, कारण आता रात्रीचा प्रवास मोठा आणि मध्ये काही आमका थांबायचा नाही. आता डायरेक्ट काही बुर्जी पाव मिळता काय तो कोलाडला बुर्जी पाव खाऊ थांबणार आणि कॉफी
कॉफी पण काहीतरी एक मिळता ठिकाणं आमका सगळ्यांना माहिती नाही पण खाणार ऑर्डर इली मित्रांनो वाजले 9:52 खाऊन पटापट निघाचा दुकान पडला सागर आणि अनिकेत सोबत मी पण आहे जेवण झाला मित्रांनो सागर थांबला पैसे देऊ मच्छरी सोडल्यान माका मी शॉर्ट घातलंय आणि लय मच्छर होती बारीक बारीक होती पण सारी चावली मूर्ख आपण मस्त होतो कुणकेश्वरला आता अनिकेतची हीच गाडी होती तेव्हा काहीतरी 8, 9, 10, 11 असं काहीतरी होतो तो आपण मस्त आणि आम्ही काहीतरी 7 की 8 ते पोहोचलेलो तेव्हा आम्ही कोलाडला भुर्जी खाल्लेली रात्री 2:30-3 वाजता भुर्जी आवडली म्हणून थोडं थोडं कमी खालाव रात्री तरी जाऊन किती वाजले भुर्जी खाणार तेव्हा आम्ही रात्री ना 1 वाजता निघालेलो घरातून इथूनच माझ्या घराकडून 1 वाजता निघालेलो आज थोडे लवकर निघालो दोघे किती वाजता पोहोचावं होता बाप्पा पण चल देत आमच्या बरोबर सागरचं फेवरेट गाणं आहे आमचं नाही माझं सागरचं फेवरेट गाणं सागर दिसत नाही सागर नाही दिसत कारण मागे अंधार आहे हा बघा सागर आता बंद कर इंदापूरला येला झाला असा कोलाडला ऍक्च्युली थांबणार होता पण नंतर लक्षात दिला की जी भुर्जी पाव मागे खाल्ला होती पोलादपूरला खाल्लेला आता आम्ही इंदापूरच्या मागे आहोत थोडे सीएनजी भरूचो म्हणून थांबला सीएनजी भरतात सागर आणि अनिकेत बघूया कसं प्रवास होता मजा करणार फुल रात्रभर वाजल्या 1:45 आणि लोणेरे गेलो लोणेरे ना ती भुर्जी पावची गाडी नाव काय याचा कॉर्नर कॉफी हाऊस आहे माका वाटलेलं आता पोलादपूरला की काय पोलादपूरला पण आम्ही कॉफी मागे पियालो नाही ना लाईट नाही त्याच्यामुळे मग काय दिसलं नाही भुर्जी पाव मागवलेलो लाईट नाही भुर्जी पाव मागवले पाव बघा तुमचं कॉफी लोणेरे काय कॉफी एक नंबर मिळता आणि भुर्जी पाव चांगला मिळता आम्ही जवळजवळ 2-3 वेळा इला तर आहे जाताना पण थांबला येताना पण थांबला कशेडी किती 1:45 वाजले या बोगद्यामुळे ना कितीतरी अंतर कमी झालं आणि रिस्क भरपूर कमी झाली उजेडात भारी वाटतं नाही रे उजेडात भारी वाटतं
संगमेश्वरला आलो, 4 वाजले, 3:45. कोणच झोपला नाही. गाणी ऐकता मस्तपैकी, मूड भारी आहे. दुखी आता काय पडला ना भारी. आवाज म्यूट करून हे अरे कणकवली असून फक्त 2 किलोमीटरवर आहे. वाजले 8:15. एकापैकी एक पण कोण झोपलेलं नाही. थांबत थांबत येला पण झोपला बिलकुल नाही. आणि मग वाटतं जाऊचा आता ठिकाण आमचा हा 2 तासावर आहे ना रे. 113 किलोमीटर म्हणजे पणजीत. सागर पण आमचं झोपलो नाही बघा. फ्रेश काय तो बघा, आमच्या सगळ्यात जास्त फ्रेश सागर हा. याची हालत खराब हा. हे बी जवळजवळ 24 तास होत गेलेत ड्रायव्हिंग करता. जवळजवळ झाले आता 24 तास झाले. आज सकाळी 6 वाजल्यापासून 6-7 9 वाजता घरातून निघालोय. 9 वाजता घरातून निघालो आणि आता वाजले 8:15 म्हणजे 24 तास झाले. आणि कणकवलीत आम्ही दाखल झालो. कणकवली वरती ब्रिज वरती आहोत, त्याच्यामुळं दाखवू काय गावाचं नाही. आता डायरेक्ट कणकवलीच्या बाहेरच होतं. आता बघूया, नॉनस्टॉप म्हणता पण काय भरोसा नाही आमचं. 2 वेळा पण थांबा, आमचं असंच असतं. लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा नोव्हेंबर मध्ये गेला ना, तेव्हा पण लेट निघालेला, पण तेव्हा पण झोपला नव्हता. आणि आपण महोत्सव होतो कुणकेश्वर मध्ये, त्याच्यासाठी गेलेलो आम्ही. त्याच्यानंतर मग काही गेल्यानंतर पण झोपला नव्हता घराकडे. समुद्रात वगैरे गेलेला, पूर्ण दिवसभर झोपलेलो ना. रात्री झोपलो आम्ही डायरेक्ट. आता पण ताच होणार. आता जाणार हॉटेलवर ना फ्रेश बिश होऊन डायरेक्ट कामाच्या विषयात काम करणार. आणि नंतर मग बघू काय वेळ मिळाला तर फिरा. चला बघूया आता इथून पुढचा कसा प्रवास होता. गोव्याचो अटल सेतू काय दाखवतंय, एवढं दिसत तेवढं बघा. कोणतरी उभं काढत होतो शेवटी. फायनली गोव्यात पोचला. हॉटेल शोधला, ऑनलाईन बुक केलेला होता तर मिळाला. हॉटेल शोधला थोड्याने, तो चालला आतमध्ये. मी आणि सागर. अनिकेत गाडी पार्क करता. मी आता बाल्कनीत उभो आहे हॉटेलच्या समोर. एक हॉटेल आहे, नजारा बघा. मला वाटतं त्यासाठी काहीतरी बीच आहे, जवळ बीच आहे. काम अजून आमचं झालं नाही. आता जाऊ ना आंघोळ विंघोळ करून. आणि ही बाल्कनी आहे. आणि इकडे पार्किंग आहे, गाडी इकडे सरळ पार्किंग लावली आहे. गोवा तसा म्हणशाल तर आपल्यासारख्याच आहे, काय असं वेगळा विषय हा नाही. म्हणजे आपला राहणीमान आणि यांचा म्हणजे थोडासा घरांच्या रचनेत थोडस फरक असतात. बाकी काय तसं वेगळा फारसा काय अजून घडला आता बघलंय नाही मी. आत्ता काय बदल झाला, बऱ्याच वर्षांनी येईल गोव्यात. मी जवळजवळ 15-16 वर्षांनी येईल. काय एवढंस बदल दिसत नाही मला. सामान टाकला. हो, विजयगराची पहिल्या विजयगरा हे आपल्याकडे जुन्या दरवाजांका असायची. हा, आतमध्ये नाही तू जाऊ शकत, आत पण नाही घालू शकत. सामान ठेवलं, दोघवल्याकडे आढळलेले
सामान झालं. हे अलमारी लॅम्प इकडे वॉशरूम आहे. चला तयारी करून निघायचं आमका. खालाव पण काय नाही, नाश्ता विष्टा काय नाही केला. तर तयारी बियारी झाली आमची. ऑनलाईन मागवला कारण हॉटेलचा हा नाही काय. चला व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता गोव्याचे अजून 3-4 दिवस आम्ही हाय तर येतील व्हिडिओ पाठोपाठ.